जो जिता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय. बिहार निवडणुकीच्या निकालावरील टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सरकारी तिजोरीतून आचारसंहितेत 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक. बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांचं गंभीर भाष्य. अजित पवारांकडून दिल्लीत अमित शहांची भेट. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची वर्षा निवासस्थानी फडणवीसांसोबत बैठक. काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार. सर्व वॉर्डांमध्ये उमेदवार लढवण्याची तयारी सुरू. मुंबईतील एकदिवसीय शिबिरात चेन्नीथलांकडून भूमिका स्पष्ट. युती आणि आघाडी करायला कोणतीही अट नाही. मनपा निवडणुकीत युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर शरद पवारांच्या मविया नेत्यांना सूचना. मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही. लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही. मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांचं उत्तर. कुणी कुणाला मारलं जोडलं काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती. वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं. मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला. बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक करण्यावरून राष्ट्रवादीत वाद. राष्ट्रवादीच्या पराभवासाठी धनंजय मुंडे विरोधकांसोबत बैठका घेत आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप. वर्ध्यात 500च्या 144 बनावट नोटा जप्त. नाशिकमधून दोघं तर वर्ध्यातून एक जण ताब्यात. मुख्य आरोपी पसार पोलिसांकडून शवार. वसईत 6वीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू. शाळेला उशीर झाल्यानं शिक्षिकेकडून उठाबशा काढण्याची शिक्षा. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. संगमनेरमध्ये एका वाहनात 1 कोटी रुपयांची कॅश सापडली. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मोठी रक्कम हस्तगत. तपास सुरू. संगमनेर हद्दीत येणाऱ्या वाहनांवर करडी नजर. विवाहितेनं 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. सासरच्या सासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा विवाहितेच्या कुटुंबियांचा आरोप. धुळे जिल्ह्याच्या निकुंभे गावातील घटना. भारताच्या फिरकीची कमाल. कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर. दुसऱ्या डावात 93 धावांवर 7 विकेट्स गमवत दक्षिण आफ्रिकेकडे केवळ 63 धावांची आघाडी. आयपीएलमधील राजस्थान आणि चेन्नई संघात मोठा उलटफेर. खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारात 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात. 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया.